काय नेहा नेहा काय झालं? तुझं प्रेझेंटेशन होतं ना? माझ्याच्याने खूप मोठी चूक झाली यश. नेहा इट्स ओके, इट्स ओके. हे बघ, आपण जेव्हा कुठली नवीन जबाबदारी घेतो ना तेव्हा अशा चुका होत राहतात. इट्स ओके, आपण त्यातनं काहीतरी शिकतोच. तू बस, ये बस. नाही मला नाही. तू बस नेहा, बस 2 मिनिटं बस. मला प्रेझेंटेशन बनवायचं होतं. आधी 2 घोट पाणी घे, मग आपण बोल. आता मला सांग. काल रात्री मी प्रेझेंटेशन बनवलं. मला नीट आठवतंय ते मी सेव्ह पण केलं यश. पण मला ते नाही आठवत यश की त्यात आपल्या लग्नाचा व्हिडिओ कसा आला. काय? हो, मी आता प्रेझेंटेशन प्ले केलं तर त्यात आपल्या लग्नाचा व्हिडिओ होता. मी असं कसं करू शकते? माझ्याकडे बॅकअप पण नाही, मी दुसरं काही सेव्ह पण नाही केलंय. एक साधं प्रेझेंटेशन नाही बनवू शकले नीट. मला खरंच कळत नाही. आजोबांनी एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी मला दिली होती आणि मी त्यांचा शब्द मोडला यश. मला त्यांचा शब्दाचा मान नाही ठेवू शकले यश. मी काम डाऊन. मी एवढी मोठी जबाबदारी घ्यायलाच नको होती. माझं चुकलं. मी एवढं एक प्रेझेंटेशन. नेहा, सगळ्यात आधी तर प्लीज स्वतःला एवढं अंडर एस्टिमेट नको. ओके प्लीज. तू रात्रभर जागून ते प्रेझेंटेशन स्वतः बनवलंयस, बरोबर? त्या प्रेझेंटेशन संबंधित ज्या काही गोष्टी आहेत, त्याचे प्लस पॉइंट्स, त्याचे स्ट्रेंथ्स, त्याचे ड्रॉबॅक्स, ते तुला सगळं माहिती आहे. बस झालं तर मग तो व्हिडिओ प्ले व्हायची काय गरज आहे? जस्ट गो इन द मीटिंग आणि बोलून टाक त्याबद्दल सगळं. दॅट्स इट. नेहा, आजोबांनी तुझ्यावर एवढा विश्वास दाखवलाय, तर आज त्यांनी मला एक जो कानमंत्र दिलाय ना, तोही तुला सांगतो. मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा मला परीक्षेची खूप भीती वाटायची. मी खूप नर्वस व्हायचो आणि जर का मी रिव्हिजन केलं नसेल एखाद्या सब्जेक्टचं तर मला असं वाटायचं की मी पास होऊच शकत नाही, मी फेल होणार. मी वर्षभर अभ्यास करायचो. सो आय रिमेंबर मी 8वीत होतो आणि केमिस्ट्रीचा पेपर होता. मी अभ्यास करता करता झोपून गेलो आणि सकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा आय वॉज सो स्कॅर्ड, कारण मी रिव्हिजन केलं नव्हतं आणि मला असं वाटलं की बस आता मी पास होऊच शकत नाही. सो मी आजोबांकडे गेलो आणि मी आजोबांना म्हणालो की मला एक्झाम द्यायची नाही आजोबा, माझं पोट दुखतंय, माझं डोकं दुखतंय वगैरे वगैरे सगळं सांगून झालं. पण आजोबा म्हणाले नथिंग डुईंग, एक्झाम तर तुला द्यायलाच हवं. सो फायनली मी त्यांना जाऊन सांगितलं आजोबा मी नाही देऊ शकत एक्झाम, कारण मी रिव्हिजन नाही केलं. सो मला असं वाटलं होतं की आजोबा माझ्यावर खूप चिडतील, ओरडतील, पण यू नो हिम, त्याने शांतपणे मला एकच गोष्ट विचारली की तू वर्षभर या सब्जेक्टचा अभ्यास केलायस, बरोबर? आय सेड हो. म्हणजे तो सगळा अभ्यास तुझ्या नजरेखालून एकदा तरी गेलाय? आय सेड येस. सो ही सेड मग घाबरायची काहीच आवश्यकता नाहीये. जेव्हा पेपर तुझ्या समोर येईल तेव्हा शांतपणे 2 मिनिटं डोळे बंद कर आणि बघ, तुला ऑटोमॅटिकली सगळं आठवेल. And you know what? तसंच झालं. मला सगळं आठवलं. सो टुडे तू पण तेच ट्राय कर. मला पण आठवेल. ऑफकोर्स आठवेल, का नाही आठवणार? अँड लेट मी टेल यू वन थिंग. तुला कदाचित ते माहिती नाहीये पण यू आर अ फायटर. यू आर अ फायटर नेहा. कोणी जर का तुझ्यावर विश्वास दाखवला असेल ना तर तू तो काही झालं तरी खोटा पडू नाही देणार. यू फाईट अँड यू विन. आणि आज तुला चौधरी इंडस्ट्रीज साठी जिंकायचंय. सो यू गो आउट देयर, यू फाईट अँड यू विन. सो काम डाऊन. शांतपणे डोळे मिट, गणपती बाप्पा मोरया असं म्हण, दे तुझं प्रेझेंटेशन. मग बघ सगळे कसा एकत्र राहतील ते. ऑल द बेस्ट. थँक्यू.
काय करतेस तू नेहा? तू गुरु आहेस माझा, आता मी येते. ऐक ना यश, आता काय झालं? आय लव्ह यू. I love you too. Go rocket, baby. गणपती बाप्पा मोरया. नेहा फाईल सापडत नाही अजूनही. इट्स ओके समीर, तू बस. Sure? I'm extremely sorry. लर्न वन लर्न ऑल या ऍपच्या प्रेझेंटेशनसाठी आज आपण सगळे इथे जमा झाले आहोत. तर तुम्ही सगळे इथे आलात त्यासाठी तुमचे मनापासून आभार. मला सांगा, तुम्ही आत्ता जे पाहिलं ते काय होतं? तुमच्या लग्नाचा व्हिडिओ नाही, ते आपल्या प्रत्येकाच्या जगण्याचा सार आहे. तुम्ही पाहिलं असेल या व्हिडिओमध्ये आई बाबा होते, त्यांची मुलं होती, काका काकू होते, मामा मामी होते, आजी आजोबा होते. एवढंच नाही तर नवे नवे नवरा बायको सुद्धा होते. तुम्ही विचार करा, ही जर नाती आपल्या आजूबाजूला नसती तर आपण जगू शकलो असतो? पण ह्याचा या ऍपशी काय संबंध? संबंध आहे, कारण ही नाती आपली सपोर्ट सिस्टम आहे. जेव्हा मुलं परीक्षेत कमी मार्क घेऊन येतात तेव्हा आई मूल कुठलं चुकीचं पाऊल उचलू नये म्हणून त्याला जपते, जवळ घेते. एखादी गोष्ट किती वेळा वाचली तरी जर समजत नसेल तर आजोबा आपल्या खऱ्या आयुष्यातले उदाहरण देऊन आपल्याला समजवतात. चुकीच्या वळणावर लागलेल्या मुलाला बाबा मित्र होऊन किंवा प्रसंगी कान धरून मार्गावर आणतात. जेवणावर राग काढत असलेल्याला आजी पुन्हा एकदा वरण भातावर तुपाची धार घालून समोर आणते. परीक्षेत पहिला आल्यावर फक्त आई बाबा नाही तर मामा मामी काका काकू हे सगळे पेढे वाटतात. विचार करा, ही नाती आपलं आयुष्य ठरवण्यात इतकी महत्वाची असती. त्यांनी एकमेकांना समजवत एकमेकांच्या चुका सुधारून शिकायला घेतलं तर मग अभ्यास न राहता असाच लग्नाचा एखादा गोड व्हिडिओ नाही का बनणार? मी पाहिलं की मी बोलायला लागल्यावर पण काही जण हा व्हिडिओ बघत होते, कारण हे सगळं आपण मनापासून एन्जॉय करतो. आमच्या ऍपचाही इतकाच प्रयत्न आहे की फक्त मुलाने नाही तर त्यांच्या सोबत असलेल्या सगळ्यांनी हा ऍप तितकाच मनापासून एन्जॉय करावा. कारण कुणीतरी म्हटलंय, मनापासून केलेली गोष्ट आपण कधीच विसरत नाही, आपल्याला नेहमी लक्षात राहते. मग ते शिक्षणच का नसो. इट्स डील. हॅलो, हा बोल शेफाली. प्रेझेंटेशन मध्ये काही प्रॉब्लेम? नाही काकू, अजिबात काहीही प्रॉब्लेम झाला नाहीये. काहीच नाही? आय मीन डील फिसकटलं नाहीये ना? नाही काकू, उलट नेहाने ना इतकं छान प्रेझेंटेशन दिलंय ना की सगळे तिची स्तुती करत होते. काकू तुम्ही इथे असायला हवं होतं, तुम्हाला एवढा आनंद झाला असता ना. सगळे नेहा 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 करतायत काकू, मला तर एवढं छान वाटतंय. नेहा नेहा नेहा, मी एवढा मोठा प्रॉब्लेम क्रिएट केला तरी तिथे घोळ कसा काय झाला नाही? हे कसं शक्य? काय
गॉड, आय डोंट बिलीव्ह दिस. म्हणजे एवढं सगळं करूनही त्या म्हाताऱ्याचा नेहावरचा विश्वास वाढणार नाही. नाही, मला काहीही करून त्या नेहाला ऑफिसमधून काढलंच पाहिजे, लवकरात लवकर. अरे तुम्ही सगळे कॉंग्रॅच्युलेशन मॅडम. थँक्यू सो मच. तुम्ही आमच्या अडल्या नडल्याला नेहमी आमच्या सोबत असतात आई. मग आम्हालाही तुमच्या आनंदात सहभागी व्हायचंय ना. खरं सांगू तर हे सगळं पॉसिबल झालंय तुमच्या विशेषमुळे आणि आशीर्वादामुळे. आणि यात फक्त यश माझ्या एकटीचं नाहीये, तुमच्या सगळ्यांचं आहे. येऊ मी. मॅडम किती चांगले आहेत ना. ओके सिस्टन, आता तेलात थोडासा कांदा परतून घ्यावा. परतून? अरे शॅलो फ्राय. हो. ते बघ ते. ओके तेल जरा जपूनच हा. ओके. जास्त नाही घालायचं. कांदा ना, कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, धणेपूड, धनेपूड, जिरेपूड. जिरेपूड. हे सगळं किती कॉम्प्लिकेटेड असतं काकू. तुम्ही बायकांना खरंच ग्रेट असता. मग आम्हा बायकांना अंडर एस्टिमेट करायचं नाही हा. त्या अख्खं घर मॅनेज करतात आणि नुसतं स्वयंपाकघर मॅनेज करणं सुद्धा सोपं नसतं. पण यश, आपल्या नेहाने नोकरी सांभाळून सगळं किती छान मॅनेज केलं ना. खरंच खूप कौतुक वाटतं रे तिचं. ऑफकोर्स, नाही कौतुक तर आहेच, पण फक्त नेहाचं नाही काकू, सगळ्या बायकांचं. म्हणजे मला खरंच वाटतं सगळ्या बायकांना ग्रेट असतात. कारण आता एवढ्या सगळ्या भाज्या, त्यांच्या एवढ्या सगळ्या रेसिपीज, ते सगळं लक्षात ठेवायचं आणि मग ते सगळ्या रेसिपीज, इन्ग्रेडियंट सगळं एकत्र व्यवस्थित मिक्स करून ती छान एक डिश बनवायची. गॉड, दॅट इज सम स्किल. हो, बरं आता मला सांग की तुला ह्या सांडग्याच्या भाजीसाठी माझी काही मदत हवी आहे का? नाही, फक्त जे काय लागणार आहे रॉ मटेरियल तेवढं फक्त काढून दे. बाकी अरे ते काय सगळं तयारच ठेवलंय मी आधीच. हे सगळं वापरायचंय? हो. ओ ओके, ठीक. आय जस्ट होप ही नीट होईल, कारण सांडग्याची भाजी ना नेहाची स्पेशालिटी आहे काकू. अरे किती टेन्शन घेतोयस यश, छान होईल सगळं. पण तू मात्र मन लावून बनवा. कारण की कसं आहे ना की स्वयंपाक हा आवडीने आणि आपुलकीने बनवला ना की मग तो आपोआप चविष्ट बनतो. आय नो, नेहा नेहमी म्हणते की मी जेव्हा परीसाठी काही बनवते ना तेव्हा ते आपोआप मस्त होतं. खरंय, हे का बाईने बनवलेला स्वयंपाक आणि आईने बनवलेला स्वयंपाक, ह्यामध्ये जो कणभराचा फरक असतो ना तोच हा. काकू, इट्स ओके. बरोबर, मी जर बाहेरचं बघून येते. हो हो, मी तोपर्यंत इथे बघतो. आवरून घे पटापट. नेहा, यू आर इन फॉर अ बिग सरप्राइज. आता टोमॅटो टाकावा. टोमॅटो आत्ता टाकायचंय? मी मगाशीच टाकलाय. इज इट ओके? अरे यश, हा, अरे नेहा आली बघ. आली? हो. अरे देवा. हो हो हो, किती गोंधळून जातोयस. बरं मला सांग काय काय झालंय. बरं धनेपूड जिरेपूड टाकलीस का? हो, हे ओके. हा. आणि मीठ घातलंयस? मीठ मगाशीच घातलंय मी. ठीक आहे, आता हे छानपैकी परतून घे आणि मग हा सांडगा घाल. अरे ते राहिलंच. आणि आता झाकण ठेव. झाकण? झाकण कुठे? काकू, हे नीट झालं असेल ना? मला खरंच आय जस्ट वॉन्ट नेहा टू बी हॅपी. अरे हो, नेहाला तर ही भाजी खूप आवडेल बघ. तिच्यासाठी ही जगातलं सगळ्यात चविष्ट भाजी असेल. आणि वास पण किती खमंग सुटलाय ना. हो ना? बरं चल, तू आता बाजूला हो, मी हे सगळं आवरून घेते. नाही नाही, तू कशाला आवडणार? मी हा पसारा केलाय, सुजित आवरेल. पण
नेहा तर म्हणते की आपण केलेला पसारा आपणच आवरायचा असतो. आय नो. ठीक आहे, मी आवडतो. बरं ठीक आहे. आता हे बघ, हे सगळं आवरून होईपर्यंत ना ही भाजी शिजेल, तेव्हा मग तू पुन्हा एकदा ढवळून घे आणि सांडगे शिजले का नाही ते बघ. ओके ओके. चल येतेच मी. सिम्मीचा नेकलेस? हा, हरवलेला नेकलेस. अरे बापरे, याच्यामुळे केवढे वाद झालेत घरात. नेहाला शिक्षा. सिम्मी तर नोकरांना काढायला निघाली होती. बापरे. काय चाललंय? काय चाललंय तुमचं? माझ्या कपाडाला हात का लावलाय तुम्ही? काय हे तुमच्या हातात? नाही, मी हे तू लपवलं होतस का हे? हो. का? का लाज वाटत नाही असं विचारायला? काय करू मी दुसरं? अगं काय करू काय मी दुसरं? हा, तुमच्यासारखा असा मिंधा नवरा सापडलाय मला. स्वतःसाठी कधी बोलला नाही, बायकोसाठी काय बोलणार आहात तुम्ही? काय चाललंय काय या घरात? हा, घरात चाललंय काय? काय सगळं नेहाच्या परमिशनने करायचंय? नाही. का इतकी वर्ष या घरात सून नव्हती? सून नव्हती? चाललं नव्हतं सगळं ठीक या घरामध्ये? का आता हे घर पृथ्वीवरचं पहिलं घर आहे जिथे सून म्हणून नेहा आलीये? काय चाललंय? का वागताय ते घरचे लोक सगळे असे? 4 दिवस नाही झाले तिला इथे येऊन. काय सगळे नेहा नेहा नेहा? डॅम इट. आणि तुमच्या त्या पप्पानी मुंबईची ब्रांच, माझी मुंबईची ब्रांच तिला दिली आहे. अगं पण म्हणून हा दागिना तू... हे जे तोंड उघडून माझ्या समोर बोलताय ना, जा जा तुमच्या पप्पांसमोर जाऊन उघडा. त्यांना विचारा ना की घरच्या मोठ्या सुनेने तिच्या सुनेच्या परवानगीने दागिने घालायचेत का, इतर सगळे व्यवहार करायचेत का, विचारा ना. आणि ठीक आहे, तसं असेल तर हरकतच नाही. मी म्हणते ना, लंकेची पार्वती तशीच फिरते, मला काय. आणि तसंही चौधरी आडनावाखेरीस काय दिलंय तुम्ही मला? सिम्मी, अगं तसं नाही, पण ते... तोंड बंद ठेवा. माझा नेकलेस आत ठेवायचा आहे. हा नेकलेस ऑफिस जर नेहाच्या हातात राहिलं ना तर ती कुठच्या कुठे पोचेल. पण आता हा दागिनाच तिला त्या ऑफिस मधून बाहेर काढणार. नेकलेस द्या. माझा नेकलेस द्या. अगं तू ठेव म्हणालीस ना, मी ठेवला. मग आता मी सांगते ना, म्हणून तो बाहेर काढायचा. गुड. आणि आता तुमच्या पप्पांसमोर जे काही घडणार आहे त्या प्रत्येक गोष्टीला होला हो करायचंय. आणि सत्यजित, बिलीव्ह मी, यावेळी जर तुम्ही माती खाल्लीत ना तर डोमेस्टिक व्हायलन्सच्या अंडर आयुष्यभर तुरुंगात बसवे ना मी तुम्हाला. नको. काय नकोय ना? हे असं व्हायला नकोय ना? राईट. मग पप्पांसमोर काय करणार आहात? होला हो. राईट. आता नेहाची शिक्षा संपून तिची शिक्षा सत्यजितला भोगावी लागणार. म्हणजे लवकरच परत सगळी सूत्र माझ्या हातात येणार.